चला आता आपण गिरणीमध्ये निघूया, कारण गिरणीमध्ये मसाला दळायला. काश्मीरी 4 किलो 700 रुपये किलो. शंकेश्वरीचं जे ओरिजिनल शंकेश्वरी सांगितली त्याच्यामध्ये शंकेश्वरीचा फरक काय सांगा फक्त. शंकेश्वरी फरक म्हणजे तो आपल्याला खाण्यामध्ये जो मसाला असतो त्याला नमस्कार, काव्योल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घ्यायला आलेली आहे मिरच्या कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत ते आपल्याला ह्या दुकानामध्ये कळणार आहेत आणि मी कोणती घेते, किती किलो घेते, प्रमाणासह तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ. शंकरलाल भट्टाजी अँड सन्स ह्यामध्ये पेणमध्ये मी हे घ्यायला आलेली आहे मिरची. आज आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घ्या. त्यांचे सेट आहेत त्यांच्याकडनंच काय काय मिरची, कोणकोणती पद्धतीची मिरची असते, किंमत काय आहे आणि काय काय फरक आहे, सर्व आपण त्यामध्ये जाणून घेऊया. काश्मीरी 4 किलो 700 रुपये किलो. ही इथे तुम्हाला तिथे 680 रुपये किलो सेकंड नंबरची, आणि थर्ड नंबरची जी काश्मीरी आहे ती 450 रुपये किलो आहे. आणि इथे लवंगी आहे 250 रुपये किलो. ही 2 किलो घेतलेली आहे मी. लवंगीमध्ये एकच प्रकार आहे, 250 रुपये. 250. ऑल महाराष्ट्रात वाटत आहे. या वर्षी यांचं होतं. इथे मी चांगल्या क्वालिटीची मिरची घेतलेली आहे. ही काश्मीरी ही 700 रुपये किलोनी मला मिळालेली आहे. लवंगी मिरची ती लवंगी घेतली. आता आपल्याला शंकेश्वरी चांगल्यातली ही शंकेश्वरी चांगल्यामध्ये 700 रुपये किलो आहे. आता ही किती 650 रुपये किलो आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सेकंड नंबरची जी शंकेश्वरी असते ती सुद्धा आपण बघूया. 230 ही 230 रुपये शंकेश्वरी आहे. पण आता आपण शंकेश्वरीमध्ये काय फरक असतं तेही सुद्धा आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. पहिले त्यांना भरू द्या, मग आपण पुढची माहिती त्यांच्याकडनंच घेऊया. किती किलो रुपये? तो एकच क्वालिटीचा आहे. मग त्याच्यामध्ये काय काय? इथे धणे आपण 1 किलो वापरत आहोत. 7.5 किलो मिरची जवळजवळ झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण धणा घेणार आहोत 1 किलो, हळद घेणार आहोत अर्धा किलो. आता आपण धण्यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा जाणून घ्या. हा लाईट आहे, हा डार्क हिरवा. मग चांगलं कोणतं आहे? दोन्ही चांगलेच आहे. हा, पण हा डार्क. हा कसा आहे? 210. आणि हा 200. हा द्या. मी आता हा 210 रुपये किलोवाला 1 किलो धणा घेत आहे. आणि हळद घेऊया आपण अर्धा किलो. हा मसाला वर्षभरासाठी आपण साठवून ठेवतो, त्यासाठी ही मिरच्या एवढ्या घेतलेल्या आहेत. आणि हा आगरी स्पेशल मसाला होणार आहे. हळद 200 रुपये. ते पण चांगल्यामध्ये एक. इथे हा पाव किलोचा 180 रुपयाचा आहे. आणि हा 200 ग्रामचा 130 रुपयाचा गरम मसाला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत अजून कोणतं काय म्हणाल? मायपत्री, जायपत्री आणि बाद्या. 20 मायपत्री, जायपत्री आणि बाद्या हे मेन आहे का ह्याच्यामध्ये? ते आपण 20 ग्रॅम घेणार आहोत आता. म्हणजे आपलं हे अर्धा किलो पूर्ण होऊन जाईल ना थोडंसं. हां, ह्याला काय म्हणतात? जायपत्री. ही महाग असते ना? कशी किलो? 3,500 रुपये किलो. आणि हे काय? बाद्या. हे कसं किलो? 1400. ही 2,500 रुपये किलो. ओके. त्याला मसाल्याला चव येते का चांगली? स्मेल असते. आता आपण एवढ्या सामान घेतलंय त्याची किंमत सगळी टोटल हिशोब झालेला आहे 5,043 रुपये. म्हणजे आता 43 रुपये ते कमी करणार. शंकेश्वरीचं जे ओरिजिनल शंकेश्वरी सांगितली त्याच्यामध्ये शंकेश्वरीचा फरक काय सांगा फक्त. शंकेश्वरी फरक म्हणजे तो आपल्याला खाण्यामध्ये जो मसाला असतो त्याला टेस्ट येते. आणि नॉर्मल जे ॲसिडिटी वगैरे त्रास असतो त्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोगी करतो शंकेश्वरी मिरची. आणि ओरिजिनल शंकेश्वरी. आणि काश्मीरी मिरची ही तिखट नसते, लाल रंग असतो आणि एकदम मसाल्याला कलर चांगला येतो. तुमच्या इथे कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या असतात? माझ्याकडे बेडकी, काश्मीरी, शंकेश्वरी, लवंगी, घाटी, नंतर भोपली. मग किती वर्षापासून तुमचं दुकान आहे? दुकान इथं झालं 60 ते 70 वर्ष. म्हणजे अगोदर वडील वगैरे? आजोबापासून. आणि आता तुमच्याकडे कामगार किती आहेत? मग कामगार आमच्याकडे 3 आहेत. आता इथे जे भाऊ वगैरे आहेत ते का? हां. हे किती वर्षापासून आहेत? 20 वर्षाच्या वरती. 20 वर्ष. तुमचं नाव काय? संतोष मात्र. संतोष मात्र. आणि हे का?
सकाराम शेलके. तुम्हाला किती वर्ष झाले? यांना पण झाली 10-15 वर्ष. 10-15 वर्ष झाले. तुमचं नाव नाही सांगितलं मला. अमित जैन. अमित जैन. तुमच्या दुकानाचं नाव? दुकानाचं नाव शंकरराव बुधाजी अँड सन्स. आणि जर आपल्या एस स्टँडवरनं यायचं झालं, मिरची गल्ली ॲड्रेस. फक्त एवढंच, मिरची गल्ली सांगितलं का? ओके. आणि यायला तरी 5 मिनटं तरी लागत असेल. स्टँडमधनं 5 मिनिटं. तुम्हाला जर खरंच पेठमधनं मिरच्या घ्यायच्या असतील तर ह्या दुकानाला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिरच्यांचे प्रमाण सगट आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. काल मी मिरच्या आणल्या, तुम्ही पाहिल्यात कुठल्या दुकानातनं घेतल्या, कुठल्या पद्धतीच्या घेतल्यात. आता मी इकडे टेरेसवरती आमच्या आज वाळत टाकलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मसाला घरच्या घरी बनवू शकता. इथे बघा, तुम्हाला आता मिरच्या वाळत टाकलेल्या दिसत आहे. मी 3 दिवस साधारणतः वाळत टाकणार आहे. गिरणीतनं दळून आणणार आणि ते व्यवस्थित गार झाल्यानंतर भरून काढणार आहे. आत्ता आपण एवढ्या 8 किलो मिरच्यांचा मसाला आणि परत गरम मसाला, धणे, हळद किती होतो आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देठे मोडताना बघा, अशा पद्धतीने आपण देठं मोडायचे असतात. टाकून ये मावशी नाही, काहीच त्याच्यातनं निघालेलं नाही आहे. ही मिरची एवढी छानपैकी आता ही दळायला नेत आहे. पुढे कसं दळलं जातं, बारीक किती दळायचं, त्यात काय काय टाकायचं ते नक्की पहा. चला आता आपण गिरणीमध्ये निघूया, कारण गिरणीमध्ये मसाला दळायला खूप गर्दी असते. आता टेरेसवरनं मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी गिरणीमध्ये जात आहे. आता ओवी झोपलेली आहे. आई आता ओवीला घेऊन घरामध्ये आहे, त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गिरणीमध्ये कशा प्रकारे दळण दळले, मसाला कसा भरला, काय काय त्याच्यात टाकलं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला का? आवडल्यास प्लीज सबस्क्राईब चॅनलला नक्की करा, शेअर करा. चला.